जे कोणीही असतील, कितीही मोठे असतील, करार असतील आणि त्यांचे कोणी असतील, या सगळ्यांना अटक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि यांना अटक नाही झाली तर असा मोर्चा लातूरलाही होईल, पुन्हा बाजूलाही होईल, हे आश्वासन तुम्हाला आवेदन देतो. बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातल्या आरोपींना लवकरात लवकर अटक करावी या मागणीसाठी आज बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाशदादा सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर, भाजप आमदार सुरेश धस, आमदार अभिमन्यू पवार, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती असे सर्व पक्षीय नेते मंडळी आणि मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देखील सहभागी झाले होते. या मोर्चातून 2 प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. सरपंच हत्या प्रकरणातील 3 फरार आरोपी आणि खंडणी प्रकरणात फरार असलेल्या वाल्मिक कराड यांना तात्काळ अटक करण्यात यावी आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसंच यावेळी भाजपचे आमदार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू अशी ओळख असलेले अभिमन्यू पवार यांनी सरकारला घरचा आहेर देत इशारा दिलाय. अभिमन्यू पवार म्हणाले की ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांना मारलं गेलं, महाराष्ट्राच्या इतिहासात इतकी क्रूरता कधी ऐकायला वाचायला मिळाली नव्हती. इतक्या क्रूरपणे त्यांना मारलं गेलंय. तितक्याच क्रूरपणे आरोपींना फासावर लटकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, हे तुम्हाला सांगायला आज आम्ही इथे आलोय. हा आक्रोश फक्त बीड जिल्ह्याचा नाही, हा आक्रोश संपूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या जनतेचा आहे. मी सरकारमध्ये असलो तरी सरकारला सांगू इच्छितो की या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक झाली नाही तर भविष्यात लातूर, जालना, धाराशिव अशा राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात मोर्चे निघतील. जसं कोपर्डी प्रकरणानंतर राज्यभर मोर्चे निघाले तसे मोर्चे आताही निघतील असा इशारा सरकारला मी या निमित्ताने देतोय, अशी आक्रमक भूमिका आमदार अभिमन्यू पवार यांनी मांडली. जय 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 भवानी. कैलासवासी संतोष देशमुखांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. आम्ही सगळे आमदार पूर्णपणे बीड जिल्ह्याच्या जनतेशी सोबत आहोत. तुम्हाला माहित असेल आम्ही विधानसभेतही आवाज उठवलाय, विधानसभेच्या बाहेरही आवाज उठवतोय, रस्त्यावरही आलोय, रस्त्यावरही येणार आहे. काही काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत. ज्या पद्धतीने संतोषला मारलं गेलं, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतकी क्रूरता आजपर्यंत कधी ऐकायला वाचायलाही मिळाली नाही. इतक्या क्रूर पद्धतीनं संतोषला मारलं गेलं, तितक्याच पद्धतीनं यांनाही फासावर लटकवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, हे तुम्हाला मी सांगायला आलोय. हा आक्रोश काही बीड जिल्ह्याचा नाही, हा आक्रोश संपूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला आक्रोश आहे. आणि मी या निमित्तानं सरकारमध्ये जरी असलो तरी सरकारला सांगू इच्छितो, या आरोपींना लवकरात लवकर अटक नाही झाली तर हा संपूर्ण आक्रोश महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात लातूरला, धाराशिवला, जालन्याला सगळीकडे जाणार आहे. आणि ज्या पद्धतीनं कोपर्डीचे मोर्चे निघाले या घटनेनंतर तसे मोर्चे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात निघतील, हा इशाराही या निमित्तानं मी देणार आहे. आम्हाला संतोषच्या कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे, हीच आमची मागणी आहे. आणि त्या मागणीसाठी मी खास लातूरवरनं आज आपल्या आक्रोश मोर्चामध्ये आलोय. या निमित्तानं सगळी मंडळी मंचावर आहे. हा मोर्चा काही कुण्या पक्षाचा नाही, कुण्या जातीचा नाही, कुण्या धर्माचा नाही. हा मोर्चा आक्रोशित पीडित जनतेचा मोर्चा आहे. आम्ही सुद्धा तेवढेच आक्रोशित आहोत जितके आपण आक्रोशित आहोत. म्हणून या निमित्तानं एवढंच सांगेन, 2-3 मिनिटाचा वेळ आम्हाला दिलेला आहे. या निमित्तानं मी देशमुख कुटुंबियांनाही आश्वस्त करू इच्छितो की आम्ही तुमच्या पूर्ण ताकदीनं पाठीशी आहोत. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलंच आहे आणि मला खात्री आहे की लवकरात लवकर या मुख्य आरोपीला, जे कोणीही असतील, कितीही मोठे असतील, कराड असतील आणि कोणी असतील, या सगळ्यांना अटक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि यांना अटक नाही झाली तर असा मोर्चा पुन्हा लातूरलाही होईल, पुन्हा बाजूलाही होईल, हे आश्वासन तुम्हाला या निवेदन देतो. आणि सगळ्यांनी आणि या निमित्तानं सरकारने या मोर्चाची दखल घ्यावी
एवढं निमंत्रण देतो, विनंती करतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. यानंतर या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत.